नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला 3 मोठ्या घडामोडी सध्या आपण बघणार आहोत. समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आता न्याय द्या अशी विनंती केली आहे. मी मराठी मुलगी आणि रोजच अब्रूची लक्तरं उधळली जात आहेत, त्यामुळे न्याय देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून केली आहे. तर फसवणुकीच्या गुन्ह्यात किरण गोसावीला आज सकाळी पुणे पोलिसांनी अटक केली होती आणि किरण गोसावी विरोधात पुणे पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिसरी बातमी आजची महत्त्वाची आणि ती म्हणजे आर्यन खान याच्या जामिनाबद्दलची. कारण आर्यन खान याच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होईल, त्यामुळे आर्यनला दिलासा मिळणार की त्याचा तुरुंगातला मुक्काम वाढणार हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होऊ शकेल. आणि या सगळ्या दरम्यान समीर वानखेडेंनी कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती कळते. मुंबई हायकोर्टात न्यायालयीन संरक्षण देण्याची मागणी त्यांनी करणारी याचिका दाखल केली आहे अशी माहिती सध्या त्यांनी आता माहिती या संदर्भातली कळते. कारवाई होऊ नये यासाठी संरक्षणाची मागणी आता समीर वानखेडे यांनी हायकोर्टात केली आहे अशी याचिकेद्वारे त्यांनी मागणी केल्याची माहिती सध्या समोर येते. माझ्यावर कोणतीही कारवाई होऊ नये याकरता न्यायालयीन संरक्षण देण्याची मागणी समीर वानखेडे यांनी या याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टात केली आहे अशी माहिती सध्या समोर येते. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. अजित मांढरेंकडून अधिक माहिती घेऊयात. अजित, काय म्हटलंय समीर वानखेडेंनी या याचिकेमध्ये? रेणुका, समीर वानखेडे यांनी न्यायालयीन संरक्षणाची मागणी केलेली आहे. त्यांची याचिकेवरती साधारणपणे दुपारी 2:30 नंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यांनी ही जी याचिका केलेली आहे यामध्ये त्यांच्यावरती करण्यात आलेले आरोप व्यक्तिगत असतील, त्याच पद्धतीनं प्रभाकर साईल हा जो एक पंच होता याने आरोप केलेले आहेत. त्याच पद्धतीनं त्यांच्या विरोधामध्ये मुंबई पोलिसांच्या वेगवेगळ्या 5 पोलीस स्टेशनमध्ये 5 तक्रारी आलेल्या आहेत. या तक्रारींचा दाखला देत त्यांनी या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे की मी सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावरती आहे, एका मोठ्या प्रकरणात तपास करत आहे. हे सर्व करत असताना अशा पद्धतीनं माझ्यावर दबाव टाकला जातोय, माझ्या व्यक्तिगत आयुष्यावरती चिखलफेक केली जाते. याचबरोबरीनं या सगळ्या प्रकरणामधून मला मुद्दामून बाजूला केलं जावं याकरता हे सगळं षडयंत्र रचलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला कुठेतरी माझ्यावर कुठेतरी गुन्हा दाखल व्हावा किंवा मला अटक व्हावी, जेणेकरून या प्रकरणातील जे मुख्य लोक आहेत त्यांना याचा फायदा मिळेल. अशा पद्धतीचं ही सगळी याचिका आहे आणि यातून त्यांनी कोणत्याही पद्धतीचा गुन्हा माझ्यावर दाखल झाला तर मला कोणीही अटक करू नये किंवा माझ्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करू नये अशी मागणी, अशी प्रार्थना जी आहे त्यांनी त्यांच्या याचिकेमध्ये केलेली आहे. आता न्यायालय त्यांची याचिका दाखल करून घेतं का, दाखल करून घेतल्यावर त्यांना न्यायालयीन संरक्षण देतं का हे देखील पाहावं लागेल. अगदी खरं आहे अजित, या याचिकेमध्ये त्यांनी हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत. साधारण किती वाजता या सगळ्या प्रक्रियेवर, म्हणजे जसं तू म्हणतोयस की याचिका दाखल करून घेतली जाते का, आणि तसं जर असेल म्हणजे याचिका दाखल करून घेतली आणि त्यांच्या समज या मुद्द्यांचा विचार झाला तर काय पद्धतीचं संरक्षण त्यांना दिलं जाऊ शकतं? जर त्यांची याचिका दाखल करून घेतली गेली तर असं सांगितलं जाते की साधारणपणे 2:30 नंतर त्याच्यावरती सुनावणी होईल. कारण का आर्यन खान जामीन अर्जाची सुनावणी देखील आज आहे आणि ही सुनावणी शेवटच्या टप्प्यात आहे. याच दरम्यान ही याचिका देखील सुनावणीला घेतली जाऊ शकते अशी शक्यता आहे. त्याच्यावर न्यायालय जे आहे ते विचार करू शकतं किंवा त्यांना वेळ देऊ शकतं किंवा सुनावणी करता एक विशिष्ट तारीख देऊन तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये अशा पद्धतीचे आदेश देखील न्यायालय पारित करू शकतं. बरोबर आहे अजित. आणि यामध्ये त्यांनी जे महत्त्वाचे मुद्दे मांडले त्यांच्या वकिलांनी या संदर्भात जी याचिका दाखल केली असेल ती आणखीन विस्ताराने त्यातले मुद्दे आपल्याला सांगता येतील का? कारण आता समीर वानखेडे नाव इतकं चर्चेत आहे आणि त्यांनी अशा रीतीने संरक्षणाची मागणी करणं ही निश्चितच महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. नक्कीच त्यांनी याचिका जी केलेली आहे याच्यामध्ये असंख्य महत्त्वाचे मुद्दे आहेत. जवळपास ही जी याचिका आहे ती एक साधारणपणे जवळपास 53 पानांची याचिका आहे. या याचिकेमध्ये त्यांनी स्पष्टपणे अनेक मुद्दे मांडलेले आहेत. मात्र 9 पानांची याचिका आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे केलेले आहेत. सुरुवातीपासून मी कशी घडामोड घडली, मी कसं या प्रकरणामध्ये म्हणजे मुंबईतून देशातून अंमली पदार्थ तस्करी किंवा अंमली पदार्थ सेवन जे आहे हे हद्दपार व्हावं याच्याकरता सरकारने मला जबाबदारी टाकली होती. त्या प्रकरणी नंतर मला पुढे जाऊन या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आणि या सगळ्या भाग होत असताना माझ्यावरती आता जे नाहक आरोप केले जातात ते आरोप आहेत. या आरोपांना मला कुठेतरी बाजूला केलं जातंय आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी महत्वाचं म्हणजे त्यांनी आतापर्यंत 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं कस्टम ऑफिसर असताना किंवा DRIचा चार्ज असताना मोठमोठ्या कारवाया, एक कारवाई त्यांनी एअरपोर्टवर केली होती
ज्यामध्ये त्यांनी जवळपास 727 कोटींचं माल पकडलं होतं, जे कस्टम ड्युटी भरली गेली नव्हती. याचबरोबरीनं 170 कोटींचा सर्व्हिस टॅक्स चुकवला होता, त्याची देखील त्यांनी मोठी कारवाई केली होती. असेच त्यांनी त्यांच्या अनेक जे त्यांनी कारवाई केलेल्या आहेत, या कारवाईचे दाखले त्यांनी त्यांच्या पूर्ण या याचिकेमध्ये दिलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत ते कसे सेवेमध्ये रुजू झाले आणि तिथून त्यांना कसे चार्ज दिले गेले, त्या दरम्यान त्यांनी कोणकोणत्या कारवाई केल्या, त्या कारवाईमध्ये किती फायदा सरकारला करून दिलेला आहे, आरोपींना किती त्यामध्ये अटक केलेली आहे, आरोपींना पुढे शिक्षा कशी झालेली आहे, या सर्वांचा लेखाजोखा जो आहे तो त्यांनी दिलेला आहे. आणि साधारणपणे एक अंदाज पकडला तर 100 ते 500 कोटीच्या आसपास मी मोठमोठ्या कारवाई केलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्याची माहिती अजित तू जसं सांगतोस तशी या सगळ्यामध्ये देण्यात आली आहे. बघूया ते कोर्टात नेमकं काय होतंय आणि संरक्षण देण्याची याचिकेवर कोर्ट ही याचिका दाखल करून घेतं का, याविषयीचे अपडेट्स आपण अजितकडून घेत येणार आहोत. तुर्तास धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे वानखेडेंनी आता हायकोर्टात धाव घेतली आणि न्यायालयीन संरक्षण देण्याची मागणी त्यांनी या याचिकेद्वारे केली अशी माहिती सध्या कळतेय.